और साल भर। आता विचार करा जरा, आपण जे काही आपल्या प्लेटमध्ये येतंय, जे काही आपण खातोय आणि जी गोष्ट आपल्याला येते, आपण जितकं त्याला खायला वेळ लागतो, जितकी त्या आपल्या एक प्लेट समजा पोहे आले किंवा एक इडली सांबार आलं, वडा सांबार आलं, जे काही आपल्याला खाण्याला वेळ लागतो त्याच्यापेक्षा कितीतरी वेळ त्याला बनवायला लागलेला आहे. आणि त्याच्यापेक्षा कितीतरी वेळ त्या सगळ्या गोष्टी अरेंज व्हायला लागल्या. मग किती लोक त्याच्या पाठीमागे आहे, की जसा शेतकरी असल तो त्याला उगवतो, पिकवतो, वाळवतो. ती एक दिवसाची प्रोसेस नाहीये, ती खूप लंबी प्रोसेस आहे. आपल्याला वाटतं की इतके सहजपणे आपण हॉटेलमध्ये जातो, ऑर्डर देतो, आपल्याला डोसा येऊन जातो. आपण जे ऑर्डर दिलं पिझ्झा येतो आपल्याला, अर्धा तासात येतो. पण त्याला जर त्याच्या पाठमागची जी प्रोसेस आहे त्याला विचार जर केला, किती सगळे लोक जे आहे की त्या गोष्टीपासून, म्हणजे साधा त्यात लसूण असल, कांदा असल, मग ती प्रत्येकाची प्रोसेस आहे. ते त्या क्षेत्रामधून येतं, त्या त्या जमिनीचा स्ट्रक्चर असतो तिथून येतो. शेंगदाणे असतील वेगवेगळ्या भागातून येतात. आपलं तेल आहे, तेलाचा प्रकार वेगळा आहे, भाज्यांचा प्रकार वेगळा आहे, मसाले आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणून येतात, केरळहून येतात. सगळे मसाले काय आपल्या इथं महाराष्ट्रातच उगत नाही. फळं पण आहे की महाराष्ट्रात, मग त्याला ट्रान्सपोर्ट आलं, ती उगवणं प्रोसेस आली, त्याला ऊन आलं, हवा आली, पाणी आले, परत त्यांना कीटकापासून रक्षा करावी लागते, प्राणी खाणार नाही त्याच्यासाठी रक्षा करावं. म्हणजे एक प्लेट जी आहे आपल्या हातात आलेली, तिच्या पाठीमाग किती लोक आणि किती सोल जर जुळलेले, आपण त्याचा जर विचार करायला लागलो आणि जर त्याला करायला थँक्यू करायला लागलो. मॉलमधून आपण सहज आणतो आणि कधी कधी ते हे काय असंच दिलं, हे तर एवढंच महाग आहे, हे तर तितकंच महाग आहे. मशरूमचं उदाहरण घ्या, साधा आपल्याला मॉलमध्ये 50-60 रुपयाला ते मशरूम मिळतं, अवेलेबल मिळतं. काही जणांकडनं ते अवेलेबल पण नाही, आपण चांगल्या सिटीमध्ये राहतो म्हणून आपल्याला ते मिळतं वेळेवर. मग ते फ्रीजरमध्ये ठेवणं, आणणं, किंवा आपल्याला खायचंच आहे ते मशरूम, त्यावेळेला आपल्याला मिळतंय ती गोष्ट त्या रिजनेबल, तर खरंच ते खूप आपल्याला अफोर्डेबल आहे ती गोष्ट. जर विचार केला आपल्याला 50-60 रुपयात ती जर मॉलमध्ये अवेलेबल मिळतीये, तर त्याची प्रोसेस बघा ना किती अवघड आहे. त्याला विशिष्ट तापमान लागतं, विशिष्ट काळजी घ्यायला लागते, त्याची प्रोसेस आहे. त्याला उगवण्यापासून पॅकिंग आणि कुठून ट्रान्सफर होऊन येते ती गोष्ट, त्याला जर आपण फील करायला शिकलो ना, आणि ते जर गोष्टी ग्रेटफुल, तर आपल्याला रोजचं जेवण जे आहे ना ते अमृत समान वाटू शकतं रोजचं. आणि जे खातो ते शरीराला कशा प्रकारे लागत असतं विचारांनी आपल्या. येस. मांस उपलब्ध कराने वालों, मछुआरों, दूध दही बेचने वालों, चाय कॉफी उगाने वालों और सभी फूड पैकेजिंग कंपनियों के बारे में सोचे, जो हमारे भोजन को तैयार करने के लिए अधिक श्रम करते हैं। दरअसल विश्व का आहार उत्पादन एक अद्भुत ऑर्केस्ट्रा है जो हर दिन होता है और यह समझ से परे है कि यह सब काम करता है। आप जब जब आप इस बारे में विचार करते हैं कि स्टोर्स, रेस्टोरेंट, सुपरमार्केट्स, कॉफी हाउसेस, हवाई जहाजों, स्कूलों, अस्पतालों और संसार के हर घर के लिए भोजन और पेय पदार्थ की आपूर्ति आपको बनाए रखने में कितने सारे लोग शामिल होते हैं। मग हा यांनी काय सांगितलेलं आहे की हा एक प्रकारची सर्कस आहे रोज. एक ऑर्केस्ट्रा सांगितलं, एक सर्कस सांगितली. मग हे सगळं जर सर्कस वर्ल्ड वाईड जर बघितलं ना, इतक्या इथून इथं, इथून तिथं हर्स आहे, हे गोष्टी आहे, आपल्याला सगळे विचार मिळतात. मग त्याच्यामध्ये जे लोक मांसाहारी आहेत त्यांना मांस खायला मिळतं, ते फ्रेश ठेवणं, ताजं ठेवणं, किंवा फ्रुट्स आहे, व्हेजिटेबल आहे, हे सुपर मार्केटमध्ये, कॉफी हाऊसमध्ये, रेस्टॉरंटमध्ये, हॉस्पिटल असतं तिथं पण त्यांना ते पोहोचवलं जातं. का बघतो आपण हॉस्पिटल तिथं बाहेर त्या गोष्टी असतात, त्या कॅन्टीन मध्ये नारळ पाणी किंवा ज्या काही गोष्टी आहेत ते. आणि कितीतरी मुलांच्या शाळेमध्ये ते सगळं फूड आवडलं दिलं, त्यांना जेवण बनवलं दिलं जातं. हे सगळं जे आहे, तर त्याची किती प्रोसेस आहे. मग त्याचं निवडणं वेगळी प्रोसेस आहे, त्याला उगवणं वेगळी प्रोसेस आहे, त्याला कटिंग वेगळी प्रोसेस आहे, त्याला शिजवणं आणि सर्व्हिंग पर्यंत, ताटात सर्व्हिंग करेपर्यंत ते लोक वेगवेगळे आहेत. मग हा जर संसार बघितला ना आपण, सगळं जर थोडस अनालिसिस केलं ना, ते बघा किती एका एका जणांचं काम नाही. आणि हे सगळं आपल्याला होतंय, हे सगळ्या लोक मिळून करतात. त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक रात्रंदिवस, काही लोक आहे ना रात्रंदिवस काम करतात. आपल्याला असं वाटतं आपल्याला, आपण एक कॉल करतो, झोमॅटोन ऑर्डर मागवतो आणि ते आपल्याला अवेलेबल मिळायला लागतं आता आता एवढे. पण आपण कधी कधी त्याच्याबद्दल ग्रेटफुल न राहता की मला हे असं चालत असतात, पण त्याला त्याला पण त्याच्या पाठीमागे प्रोसेस आहे, ती गोष्ट तुमच्यापर्यंत येत आहे. कॉफी सारखी गोष्ट घ्या, कॉफी काय आपल्याला इथे उगती का? किंवा भारतात म्हणजे प्रत्येक स्टेटमध्ये कॉफी आहे का? नाही. ती आज कुठं कुठं विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट जागेवर त्याचं उत्पादन केलं जातं. पण जिथं नाही तिथं अवेलेबल आहे, मॉलमध्ये अवेलेबल आहे, ज्या ठिकाणी अवेलेबल, म्हणजे आपण त्याचं सुख घेऊ शकतो. त्याला ते पेय, वेगवेगळे पेय आहे ते. आणि कधी कधी काय होतं ना, आपल्याला जी गोष्ट खायची नसते, आपण समोरचा खातोय, तर कधी कधी आपण ते कम्प्लीट, एखादा समजा शाकाहारी आणि मांसाहारी सोबत
की आपण शाकाहारी, की तो म्हणतो नाही नाही हे चांगलं नाहीये किंवा हे नाही. प्रत्येकाची चॉईस आहे. आपल्याला जरी ते खायचं नसलं तर आपण त्या जेवणाबद्दल किंवा खाण्याबद्दल ते व्हायब्रेशन नाही पाठवायला पाहिजे. आणि कळत न कळत ह्या चुका आपल्याकडनं होतात की नाही नाही हे नाही तू खायला पाहिजे किंवा असं नाही, की ही प्रत्येकाची चॉईस. जेव्हा त्याचं इन्फ्युशन होईल तेव्हा त्याला गोष्ट ती खायचं का नाही खायचं हे होतं. पण आपण नाही नाही, तू हे तुझ्यासाठी चांगलं नाहीये, हे तू खाऊ नको, बिस्किट खाऊ नको किंवा हे खाऊ नको. त्या खाण्याला पण आपण ते व्हायब्रेशन देऊन देताना नाही दिलं पाहिजे. येस. तर मी भोजन. भोजन एक उपहार है, यह प्रकृति का उपहार है, क्योंकि यदि प्रकृति भोजन उगाने के लिए हमें मिट्टी, पोषक पदार्थ और पानी उपलब्ध न कराए, तो हम में से किसी के पास भी खाने के लिए कुछ न रहे। पानी के बिना कोई भोजन, वनस्पति, पशु या मानव जीवन संभव नहीं है। हम अपना भोजन पकाते समय, उगाते समय, बगीचे की देखभाल करते वक्त और बाथरूम में पानी का इस्तेमाल करते हैं। हम हर वाहन में, अस्पतालों में, ईंधन खनन और उत्पादन करने वाले उद्योगों में, परिवहन को संभव बनाने में, सड़कें बनाने में, कपड़े और संसार के हर उपभोक्ता उत्पाद तथा उपकरण बनाने में, प्लास्टिक, कांच व धातु बनाने में, जीवन बचाने वाली दवाएं बनाने में और हमारे मकान तथा हर अन्य इमारत बनाने में पानी का इस्तेमाल करते हैं। और पानी हमारे जीवन को जीवित रखता है। पानी, पानी, जीवनदायक पानी। यदि इस पृथ्वी पर कोई जादू है तो यह काय में निहित है। लॉरेन एसरी। आता यांनी काय सांगितलेलं आहे की आपल्याला जर काही आता गिफ्ट आहे, मानवासाठी जर गिफ्ट आहे की एक भोजन आहे, जे काही आपल्याला धरतीकडनं मिळतं, जे काही पदार्थ आहे की आपल्याला एक प्रकारचं जे बघा ना, डेली मध्ये काय लागतं आपल्या जीवनामध्ये, डेली खाण्यापिण्यामध्ये आपण ज्या काही वस्तू खातो तर ते एक उपहार सारखंच आहे ना, आपल्याला एक गिफ्टच आहे, ते डेली मिळत आहे. मग कधी आज काय खायचं, आज वरण भात खायचं, आज इडली खायची, आज आपल्याला समोसा खायचा, आपण ते ठरवतो, ते बनवतो आणि त्या गोष्टी. पण ह्या सगळ्यांमध्ये एक कॉमन गोष्ट सांगितली, त्यात पाणी लागतं. पाणी लागतं ना उगवायला, पीठ मळायला, आपल्याला पाणी लागत असतं. मग हे जर गोष्टी ज्या सगळ्या आहे ना, त्याच्यामध्ये एक गोष्ट जी आहे ती जिवंत आहे, ती पाणी. म्हणजे पाणी सांगितलंय की जादू सारखं आहे सध्या जर बघितलं. आणि डॉक्टर हिमाचू मोटो हे जे सायंटिस्ट आहे त्यांनी हे सिद्ध पण केलेलं आहे की पाण्यामध्ये मेमरीज असते. पाणी जे आहे ते तो आपल्याला हील करू शकतो. मग पाणी असा सोर्स आहे की आपल्याला ते सगळं बनवताना पाणी लागत असतं. पाण्याशिवाय आपण स्वयंपाक करू शकत नाही. किंवा भलेही त्या कुठल्याही गोष्टीला ते आपण बघतो की असं फळं, टोमॅटो ते असं हाताने कधी कधी असं काढून असं दाबून वगैरे काय निघतं, पाणी निघतं ना भरपूर प्रमाणात. मग प्रत्येक याच्यामध्ये, फळामध्ये, फ्रूटमध्ये 80% पर्यंत पाणी असं म्हणतात. आपल्या बॉडीमध्ये पण 70% वर पाणी. मग ही पाण्याचीच मात्रा का जास्त दिलेली, प्रत्येकाला का जास्त दिली? पृथ्वीवर पण पाणी आहे, 70% पाणी आहे. कारण त्याच्यामध्ये ती सांगितले, पृथ्वीवर जर जादू सारखी कुठली गोष्ट आहे तर ती पाणी आहे. आणि या पाण्यामुळं ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या जिवंतपणासारखं वाटतं आपल्याला. नाही काकडी आहे, सुकलेली काकडी आणि म्हणजे ताजी काकडी जर तुम्ही बघितली तर कधी त्या सुकलेली काकडी आणि ताजी जी काकडी आहे त्याच्यामध्ये काय डिफरन्स असणार आहे? त्याच्यामध्ये सुकली म्हणजे त्यातलं पाणी निघून गेलेलं आहे, त्याच्या चिरमुटली नाही का, त्याच्यामध्ये एक याच्यासारखं येतं बघा, स्पंज सारखं होतं. मग ते आपल्याला चव देत नाही. का चव देत नाही? त्याच्यामध्ये जे नॅचरल पाणी होतं, जे प्रकृतीने तयार केलं ते पाणी ओढून घेतलं गेलं. पाणी हे झालं, सोर्स, पाण्याचा सोर्स कमी झालं ते वरती पडल्यामुळं किंवा काही दिवसांनी पिशवी झाल्यामुळं. मग आपण ताजी बघतो त्याचं तोडल्यानंतरचा कटकट आवाजही खूप छान येतो. आपल्याला कळतं की याची पाण्याची मात्रा कशी आहे त्या कुठल्याही फ्रूटमध्ये. येस, तुझ्या मॅडम आहेत का कुठेतरी बाहेर, बिझी वाटते? चला पुढचा पॅराग्राफ वाचते मी तोपर्यंत वाटल्यास. भोजन और पानी के बिना हमारा क्या होगा? जाहिर है इसे संसार में रह पाएंगे, हमारा कोई परिजन मित्र यहाँ नहीं रह पाएगा। हमें यह हमें नहीं मिलेगा, आने वाला कल भी नहीं। लेकिन सुंदर ग्रह के एक साथ रहने पर जीवन की चुनौती और आनंदमय पल का साथ ही जी रही है। क्योंकि प्रकृति ने भोजन पानी का उपहार दिया है। कुछ खाने पीने से पहले जादुई धन्यवाद कहना, पाणी चमत्कार पहचानना, कृतज्ञ होणे के कार्य आहे. जर कधी असं झालं असतं ना, आपल्याला असं महिन्यातून एकदाच खायचंय आहे ना, की आपल्याला एकदाच जेवण आहे, काय रोजचं आपल्याला गरज नाही जेवणाची, आपल्याला खरंच त्याच्याबद्दल म्हणजे असं वाटलं असतं का एवढं सगळं आहे, ग्रोसरी भरतोय, किराणा सामान भरतोय, या सगळ्या गोष्टी. मग आपल्याला आपलं जर पाणी नसेल, पाण्याची कमतरता जर आपण आयुष्यात फील केली असेल तर आपल्याला माहिती की त्यावेळेला किती सारे आपल्याला प्रॉब्लेम आणि चॅलेंजेस येऊ शकतात. जे लोक बघा काही काही ठिकाणावर पाणी नसतं, त्यांना विकत घ्यावं लागतं पाणी. आपण पण आता आपल्याला कळालंय, आपण आपण जेव्हा बाहेर जातो कुठेतरी ट्रॅव्हलिंग मध्ये जातो तर आपल्याला बिसलरी बॉटल घ्यावी लागते.
आपल्याला माहिती बिस्लेरी बॉटल 20 रुपयाला येते, मग आपण असं कधी करतो का? ते बिस्लेरी घेते त्याच्याने हात धुणार, हात धुवायला पण तेच वापरतो, तोंड धुवायला पण तेच वापरतो? नाही. आपल्याला माहिती आहे विकत घेतलेलं आहे, आपण त्याच्यानुसार ते पाणी जसं लागतं तसं गरजेनुसार वापरतो. पण घरी असल्यावर किंवा जिथं पाणी भरपूर जातं तर मग आपण ते लगेच चालू आहे आपलं नळ चालू तर चालू, किंवा आपण तेवढं वाया घालवतो पाणी. तर हे पाणी जे आहे ना एक चमत्कार सारखं करत असतं, आणि त्याच्यासाठी ना आपण खरंच मनापासून धन्यवाद राहिलं पाहिजे. आपलं चहा आहे, जे काही कॉफी आहे त्यात बनवतोय आपण, पाणी आहे, आपण त्याला फील केलं पाहिजे की ते पाणी एक जादू सारखं आपल्यासोबत आहे. आणि रोजच्या जीवनात जर आपल्याला सकाळपासून कुठं संध्याकाळ गोष्ट पर्यंत लागते तर ते आपल्याला पाणी लागत असतं, है ना? एक दिवस असा आहे का आपण खाण्याबिगर राहू शकतो, पण पाण्याशिवाय राहणार आहे का आपण? नाही. कारण पाणी हे आपल्याला लागतंच. अविश्वसनीय बात यह है कि जब हम भोजन और पानी के लिए कृतज्ञ होते हैं, केवल आपके जीवन पर असर नहीं होता, आपके कृतज्ञता संसार अपूर्ति भी असर होता है। पर्याप्त भोजन पानी के लिए कृतज्ञता महसूस करें, इससे दरअसल लोगों की मदद मिलेगी। भूख से दम तोड़ते रहे, बहुत अधिक जरूरतमंद है। आकर्षण का नियम के अनुसार न्यूटन ने प्रतिक्रिया का नियम सरल कृतज्ञता की क्रिया समान मात्रा में प्रतिक्रिया उत्पन्न होगी और संसार में यह व्यक्ति के लिए भोजन और पाणी की परिस्थिती में बदलली। आता जर आपण पाण्याविषयी थँक्यू राहायला लागलो किंवा आपण शिकलो पाण्याविषयी, तर हे आपल्या काही स्वतःवरच नाही, स्वतःच्या जीवनावरच नाही, तर हे पूर्ण तुमच्या संसारामध्ये किंवा आजूबाजूच्या सगळ्या लोकांवर पण परिणाम होणार. का होणार आहे? आपण स्वयंपाक बनवतो, लेडीज स्वयंपाक बनवते, बरोबर आहे ना? आणि ती जर त्याला ग्रेटफुल करून किंवा त्याला जर प्रत्येक चहा बनवतोय, चहा बनवताना त्याच्यामध्ये ती भावना थँक्यू, जी साखर मिळाली, पत्ती मिळाली, त्या जे पाणी आहे त्याला एक थँक्यूची भावना असेल, तर नक्कीच आपल्याला आपल्या ते ज्या आपण खाण्यापिण्याचं बनवतो त्याच्यामध्ये ती व्हायब्रेशन जाणार. आणि त्याच्यामध्ये काही काही लोक आहे बघा, त्यांना खायला मिळत नाही, म्हणजे त्यांचं असं सकाळपासून आहे ना ते एकच असं मिशन असतं की त्यांना कमवायचंय आणि खायचंय. आपण बघतो की मंदिराच्या बाहेर किंवा इतर लोक आहेत की ते त्यांना एवढंसं मिळालं, कोणी वाटलं तर ते काशे खाण्यासाठी हे असतात, याचं आपल्याला मिळालंय. मग आपल्याला खाणं पिणं ह्या दोन गोष्टी ज्या आहे ना त्या आपल्याला डेली बेसिसवर लागतात, आणि डेली याच्यावर आपलं जे आहे उत्पन्न, आपण म्हणतो काय की कोण लोकांचं आपण ऐकतो बऱ्याचदा की काय करायचं, सगळं या पोटासाठीच करायचं आहे ना, पोटासाठीच कमवतोय, खाण्यासाठीच तर कमवतोय, काय करायचं, उद्या चांगलं खा, व्यवस्थित खा, चांगलं राहा. आपण लोकांकडून ऐकत असतो ना, चांगलं खाऊन पिऊन घ्या. करोनामध्ये आपल्याला ते शिकवलं, करोना काळामध्ये लोकांनी, की नाही बाबा सगळं तुमचं गाडी, प्रॉपर्टी, बंगला जे काही आहे ते एकटकन राहील, पण जर तुमचं हेल्थ चांगलं तर सगळं चांगलं ना. मग आपल्याला काय करतो, आपण शिकवतो की आपलं खानपीन आपलं चांगलं पाहिजे. इसके अलावा भोजन पानी के लिए कृतज्ञता आपके जीवन में जादू कायम रखती है। यह आपकी प्रिय चीज अपने खुद पर सुनहरा धागा पिरो देंगी, जिससे आप प्रेम करते हैं और जिसके सपने आप देख रहे हो। मग जर आपण हे शिकलो, ही जादू जर आपण करायला शिकलो आपल्या जीवनामध्ये, की आपल्याला ही जादू करायची नाही का, आपल्या जेवणाबद्दल, आपल्या पाण्याबद्दल कृतज्ञ व्हायचंय, आपल्याला थँक्यू म्हणायचंय. मग आपल्या रोजच्या काळामध्ये जे आपल्याला जेवण मिळतंय आणि आपल्याला खातोय, तर खाण्याच्या अगोदर काय करायचं आपल्याला? त्याला धन्यवाद करायचे, नमस्कार करायचे. बघा आपण लोक देता वाटता, इकडे टीव्ही चालू आहे, इकडे मोबाईल चालू आहे आणि खायचं करत खायचं आपलं चालू असतं. मग ते खरंच आपण त्या जेवणाला प्रेम देतोय का? किंवा आपल्याला खरंच त्याला आनंद वाटतोय का? आज मला जेवण मिळालं, इतकं छान स्वयंपाक झाला, किंवा एखादे नवरा बायको आहे, स्वयंपाक करताय, खाण्यापिण्याच्या चांगल्या गोष्टी बनवताय, तर त्याच्यासाठी आपण ग्रेटफुल होतोय का रोज जेव्हा मिळतं? पण जेव्हा भूक लागती, जेव्हा खायला नाही मिळत, तेव्हा तर आपल्याला कळायला लागतं की आपल्याला नाहीये, माझ्यासाठी नाहीये, मला खायला मिळत नाही, काही करून मला खायला पाहिजे, है ना? त्यावेळेस आपल्याला कळतं. पण जेव्हा आपल्याकडे नसतं तेव्हा, तीच गोष्ट नसती तेव्हा असती तेव्हा आपण त्याच्यासाठी ग्रेटफुल राहिलं पाहिजे की आपल्याला मिळतंय, आपल्याला खायला मिळतंय रोजच्या रोज. मग आपण ह्या चॅप्टर मधून काय शिकणार आहे, की आपल्याला जेव्हा जे काही मिळालं आपण त्याला धन्यवाद द्यायचं, त्याला थँक्यू म्हणायचं. आपल्या याच्यामध्ये एक जादूचा पदार्थ आपण टाकतोय. स्वयंपाक करताना काय करायचं? जेव्हा आपण टाकतोय, स्वयंपाक करतोय, भाजी हलवतोय, तर मी एक माझा मसाला टाकते त्याच्यामध्ये. माझा एक चाट मसाला टाकते, तो धन्यवादाचा. मग जी काही भाजी तुम्ही बनवता त्याला तुम्ही म्हणू शकता की थँक्यू, है ना? कोथिंबीर टाकताना ही कोथिंबीर आली, शेतकऱ्याकडनं ही आली, फ्रेश मला मिळाली, ताजी मिळाली. 10 रुपयाची गड्डी आपल्या घरापर्यंत येते, है ना? पण त्या 10 रुपयाच्या गड्डीसाठी तो भाजीवाला विकायला आला, तो शेतकरीने ती लावली, त्याच्यासाठी पाणी टाकलं, बिया टाकल्या, ती जमीन आहे, किती लांबून आपल्यापर्यंत आली आहे आपल्या घरात. मग आपण जे काही टाकतोय, बनवतोय त्या भाजीला आपण रोज म्हटलं थँक्यू. जे काही स्वयंपाक करतोय त्याला म्हटलं आपण थँक्यू.
तर ते बनवताना जर भावना आपली ग्रॅटिट्यूडची असते आणि प्रत्येक पदार्थ प्रत्येक वस्तू त्याला पण आपण थँक्यू म्हणायला शिकलो ना. पोलपाट लाटणं नाही तुमच्याकडे किती वर्षापासून आहे एकच पोलपाट लाटणं आहे ना. आणि ज्या पोलपाट लाटण्यावर तुम्हाला छान पोळ्या बनवायला येतात त्याच तुमच्या फिक्स झालेले आहे ना. दुसरीकडे गेलं की असं वाटतं नाही बाई माझ्या हातात हे बसत नाही, माझं माझं मला चांगलं कम्फर्टेबल. अशा कितीतरी वस्तू असेल तुमच्या. चाकू असेल जो तुमच्यासाठीच कम्फर्टेबल आहे, जो व्यवस्थित तुमचं काम करतो. अशा घरातल्या वस्तू ज्या असतील त्या आपल्याला त्यांची सवय झाली, त्यांना आपली सवय झाली असते. मग ते आपल्याकडे आहे ना म्हणून त्या गोष्टीला आपल्याला थँक्यू कधीच म्हटलो नाही आपण. म्हटलो का आतापर्यंत? घरातल्या वस्तूला, बेसिंग मध्ये पाणी येतंय, नळ लावला की लगेच तिथे हात धुवायला पाणी आहे, मग त्याला गोष्टीला आपण थँक्यू म्हटलंय का? थँक्यू म्हणण्यापेक्षा ते फील केलंय का? की अरे मला आहे मिक्सर आहे. पूर्वीच्या बायकांना पाट्यावर असं वाटायला लागलं, कितीतरी वेळ पाट्यावर वाटून वगैरे त्यांना मिळत होतं. आज आपल्याला मिक्सर आहे. ते 2 मिनिटामध्ये ती चटणी तयार होती, 2 मिनिटामध्ये ती भाजी तयार होती. मग ही किती आपल्यासाठी ब्लेसिंग आहे खाण्याच्या याच्यावर. आज आपण फोन केला, आपल्याला तब्येत बरी नसते की आपल्याला झोमॅटो ऑर्डर घरी येते, आपल्या जेवण आपल्या घरी घरपोच येतं. कामवाले बाई असेल ते घरपोच करून देतात. पूजा मॅडम कुठे गेल्या काय माहिती, काहीतरी काम निघालं वाटतं बिजी त्यांचं गडबड. आहेत का पूजा मॅडम? तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना त्या इतक्या इझिली मिळतात ना आपण त्याच्याकडे लक्षच देत नाही. भरपूर वेळेस आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही, म्हणजे आहे म्हणून आहे. मग सगळ्या भाज्या मिळतात, कधी जे काही खावं वाटलं ते मिळतं मार्केटमध्ये. आता बघा पूर्वी असं होत नव्हतं, ते पूर्वी सिनेबलच मिळायचं. आता सगळं अवेलेबल आहे ना. पूर्वी लोकांना लांब लांब जाऊन आणायला लागायचं, आठवडी बाजार राहायचा, एकदाच त्या भाज्या मिळायच्या आणि एकदाच ते लोक आणायचे. वाळवण करून लोक भाज्या खायचे ना. वाळवण करून किंवा सगळीकडे पिकत नव्हतं, कारण पहिले एवढ्या गाड्या नव्हत्या, ट्रान्सपोर्टची व्यवस्था नव्हती किंवा एवढं इझिली अवेलेबल नव्हतं. आता तर प्लेननी सुद्धा आपल्याकडे वस्तू येतात, त्या बाहेरच्या देशातले पण फ्रूट येतात. कधी आपल्याला माहित होतं किवी आहे म्हणून? लहानपणी किवी फ्रूट माहित होतं? नव्हतं माहिती. लिची आहे. मग हे का शक्य झालं? हे ट्रान्सपोर्टमुळे शक्य झालं. किंवा आता नारळ पाणी सगळीकडे येतं का? नारळाचं झाड सगळीकडेच आहे का? नाही. आपल्याला माहिती कोकणात जास्त नारळाचे झाड आहे, केरळला नारळाचे झाड आहे, पण आज बघतो आपण कुठल्याही रस्त्यावर गेलं की आपण नारळ पाणी आणू शकतो. मग ते निसर्गाने एवढं म्हटलेलं आहे की निसर्गाची करणी आणि नारळात पाणी. आपल्याला इतकं सुंदर तिथं नारळ पाणी मिळतं अवेलेबल. मग जे काही आपल्याला मिळतंय पाणी त्याच्यात आहे, तर त्याला आपल्याला थँक्यू म्हणायचंय, त्याला आपल्याला हील करायचंय. तुम्हाला कोणाच्या घरी गेल्यावर कोणी चहा दिला, पाणी दिला, नको बाई मला हे चालत नाही, ते चालत नाही चालत, तर आपण त्यांना म्हणायचं की ठीक आहे मला आहे हा प्रॉब्लेम नाही मी घेते. पण मग आपल्याला त्याला पण धन्यवाद म्हणायचे की त्यांनी आपल्याला म्हटलं तरी आहे ना घ्या तुम्ही म्हणून. बरोबर आहे. मग कोणाकडनं काही आलं आपल्याला खाण्यापिण्याची गोष्ट, दिवाळीला बघा काही कोणी मिठाई देतं, कोणाच्या घरात कोणी काही एकमेकांना देतं, शेअरिंग करतं. तर त्या खाण्यापिण्याला जर आपण थँक्यू करायला लागलो तर ते व्हायब्रेशन त्याच्यात जाणार. जाणार ना. तर आज मी बाकीच्यांना पण सांगणार होते की आज एक प्रयोग तुम्ही करू शकता आणि हा प्रयोग जो आहे ना तुम्ही स्वतःहून अनुभवू शकता की खूप सुंदर असा प्रयोग आहे की खाण्यापिण्याला आपल्याला रोज धन्यवाद केल्याने काय होतं, त्याच्यामध्ये की काय जादू होऊ शकते की ज्याने आपण खाण्यापिण्याला धन्यवाद करतात. त्याचा प्रयोग पण केलेला आहे. कालच्या टॉपिक मध्ये पण ते होतं की आपण एक मिनिट. हम्म, हम्म। पुराने जमाने में लोग यकीन करते थे कि जब वे अपने भोजन और पानी के लिए कृतज्ञतावश प्रार्थना करते थे तो इससे वह शुद्ध हो जाता था। जब आप क्वांटम फिजिक्स की प्रेक्षक प्रभाव जैसी नवीन अवधारणाओं और खोज को देखते हैं तो पुराने जमाने के लोग सही साबित हो सकते हैं। क्वांटम फिजिक्स में प्रेक्षक प्रभाव बताता है कि अवलोकन की प्रक्रिया उस वस्तु या व्यक्ति में कई परिवर्तन कर देती है जिसे देखा जा रहा है। कल्पना करें कि यदि अपने भोजन और पेय पदार्थ पर कृतज्ञता को केंद्रित करने से उनकी ऊर्जा संरचना बदल जाती है और वे शुद्ध हो जाते हैं, तो आपके द्वारा खाई जाने वाली हर चीज आपके शरीर को सर्वश्रेष्ठ लाभ पहुंचाएगी। येस. मग आता हे पूर्वीपासून चालत आले. लोक काय करायचे, नवीन धान्य पिकलं किंवा नवीन सगळ्या गोष्टी मिळाल्या की त्याला थँक्यू म्हणायला लागायचे, थँक्यू म्हणायला लागायचे. त्याला ब्लेस करून खायचे किंवा चांगलं जे आहे त्याला ब्लेस करून खायचे. मग याच्याने काय व्हायचं की त्या खाण्यापिण्यामध्ये ती जादू उतरायची आणि खरंच त्या पदार्थावर त्याचा परिणाम व्हायचा. आणि हा परिणाम होण्यासाठी की कळायचं आपल्याला की ते चांगलं आहे. हे क्वांटम फिजिक्स मध्ये पण सांगितलेली गोष्ट की आपण खाण्यापिण्याला जर हील करून दिलं
तुम्ही मंदिरमध्ये गेले असेल, कधी मस्जिदमध्ये, कधी गुरुद्वारा, तिथं पाण्याचा वापर होतो बघा. आणि ते पाणी जे आहे ना मंत्रित केल्या करून दिलं जातं. आणि आपण एखाद्या देवाच्या ठिकाणी जातो, तिथून ते बॉटल भरून पाणी आणतो. मंदिराच्या पाठीमागे बऱ्याच ठिकाणी हे पाणी मिळत असतं, की हे हे अभिषेकाचं पाणी आहे किंवा याच्यात काय फरक झालेला असतो, तर त्याच्यामध्ये त्या ज्या ब्लेसिंग आहे, जे मंत्र आहेत, त्याच्यामध्ये ते अभिमंत्रित झालं. त्याच्यामुळे या पाण्यामध्ये आपण आता हनुमान चालीसालाच नाही का ते म्हणतो, पाणी ठेवा आणि ते प्या द्या. उदाहरण सिंपल आहे, की त्या पाण्यामध्ये त्या गुण उतरलेल्या असतात. ते त्यांनी घेतलेलं असतं ते घरून, त्याची रचना तशी बनते आणि त्या खाण्यापिण्याबद्दल कृतज्ञता होतात. तर हा प्रयोग आपण स्वतः करून बघू शकतो पुढे काय कसा करायचा याच्यावर. येस. भोजन और पेय पदार्थ में कृतज्ञता के जादू का अनुभव तत्काल करने का एक तरीका सचमुच उस चीज का स्वाद लेना है जिसे आप खा पी रहे हैं। जब आप अपने भोजन या पेय पदार्थ का वाकई स्वाद लेते हैं, तो आप दरअसल उनकी कद्र कर रहे हैं या कृतज्ञ हो रहे हैं। प्रयोग के तौर पर अगली बार जब आप कुछ खाए पिए या मुंह में कुछ रखें, तो उसे निगलने से पहले अपने मुंह में भोजन या पानी के स्वाद पर ध्यान केंद्रित करें। आप पाएंगे कि ऐसा करने पर स्वाद का विस्फोट सा होता है। दूसरी ओर, जब आप ध्यान केंद्रित नहीं करते हैं, तो स्वाद नाटकीय रूप से कम हो जाता है। यह एकाग्रता और कृतज्ञता की आपकी ऊर्जा ही है जो स्वाद को तत्काल बढ़ा देती है। आता बघा, आपण काही पूर्वीची ऍड बघितली असेल काही खाण्यापिण्याचा, तो पदार्थ आपल्याला किती असा छान दाखवला जातो. किंवा ती एखादी चॉकलेटची ऍड वगैरे अशी कॅडबरीची, ती एकदम अशी आल्हाद घेताना आणि ते तोंडात टाकताना आणि ते फिलिंग दाखवलं जातं. पण जेणेकरून आपल्याला ते का असं होतं, की तो पदार्थ आपल्याला खायचा आहे. त्या ऍड मधून तो पदार्थ आपल्याला असं वाटतं, की तो आपल्याला पण खायला पाहिजे. कारण ते इतकं माइंडफुलनेस दाखवले असतं ना, त्याचं स्ट्रक्चर किंवा त्याचा खाण्यापिण्याचा, त्याचा कलर आणि त्या गोष्टी, त्या ऍड जी लेडी असते तिने त्या कलरचे पण कपडे घातलेले असतात, सेम कलरचे. तुम्ही जर ऑब्झर्व म्हणजे आपल्या माइंडला आहे ना तिथं हॅक केला जातं. आणि ते माइंडला केल्यामुळे तो पदार्थ आहे ना, आपल्याला असं वाटतं की मला पण हा पदार्थ खायचा आहे. किंवा मुलं पण बघा, ते मागितलं की पटकन खातात. मग आपल्याला एक कुठली गोष्ट आहे ना काय करायचं, फील करायचं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला संत्री खायची, मग त्याची टेक्निक काय, माइंडफुलनेसने तो घ्यायचा आहे मस्त पदार्थ, त्याला स्वच्छ करायचं, धुवायचा आहे आणि त्याला हातात पहिले फील करायचं, स्पर्श फील करायचा. कसा स्पर्श येतो, मग त्याला गुळगुळीतपणा आहे, थोडा रखरखीतपणा आहे, त्याचं स्ट्रक्चर फील करायचं माइंडफुलनेस. नंतर त्याचा वास घ्यायचा. मग त्या संत्रीचा, ताज्या संत्रीचा वास कसा येतो, तर वासाने पहिले मन प्रसन्न करायचं. त्याला डोळ्यांनी बघून मन प्रसन्न करायचं. आधी डोळ्यांनी त्याला खातोय म्हणजे डोळ्यांनी बघून वाव त्याचं किती छान आहे, म्हणजे भगवंताने किती सुंदर बनवलेलं याचं स्ट्रक्चर आणि हे मला किती छान आहे, मी जर खाल्लं तरी. आणि आपण त्याला त्या भावनांनी त्याला काढतोय, ते फील करतोय, त्याचे ते धागे निघतायत. त्याच्यात जर अडकून जर आपण बघितलं की वाव किती छान शेप आहे, तो एक संत्रीचा शेप आहे आणि त्याच्यात त्या सीड्स आहे, बिया, आणि मी खाते आणि त्याच्यामध्ये तो तोंडात टाकल्यावर काय फिलिंग येत आहे, काय मस्त वाटतंय. आणि जसं ते शरीरात जातं, शरीराला किती लागतं, ह्या भावनेने जर कुठलंही फळ, कुठलंही जेवण आपण जेवायला लागलो ना, तर बघा याचा परिणाम लगेच तुमच्या शरीरावर दिसायला लागतो. आणि तुम्ही एका फिलिंग मध्ये जाता, एका स्ट्रक्चर मध्ये जाता. आपण बघितलंय ते फ्रुटीचे ऍड किंवा ते पितांनी, ते असं एक फ्रूट पिता आणि कुठेतरी बागेमध्ये दाखवतात लगेच पिल्या पिल्या आहे ना. आणि ते जन्नत मध्ये दाखवता आणि ती गोष्ट ती फील, म्हणजे ते काही खरंच तिथे गेले का, तिथे वेगळ्या दुनियेत दाखवता गेलेलं. आणि तिथून मग तिथे सगळ्या गाड्या आहेत, फुलं आहे, गार्डन आहे. आणि परत त्यांच्या लक्षात आलं की मी त्या ट्रॅफिक मध्ये होते ना, कोणतं कोल्ड्रिंकची ऍड होती, म्हणजे ते एक पिलं की ते बर्फाच्या ह्याच्यामध्ये गेलेलं सारखं फिलिंग होतं. मग हेच फिलिंग आपल्या स्वतःला द्यायचंय आपण खाता पितानी. येस. आज कुछ भी खाने पीने से पहले, चाहे आप भोजन करें, फल खाएं या नाश्ता करें या कोई चीज पिए जिसमें पानी भी शामिल है, एक पल निकालकर उस चीज को देखें जिसे आप खाने पीने वाले हैं, और मन ही मन या जोर से जादुई शब्द धन्यवाद कहें। और यदि आप कर सके तो बस एक निवाला ही ले और सचमुच उसका स्वाद ले। इससे न सिर्फ आपका आनंद बढ़ेगा, बल्कि आपको कहीं अधिक कृतज्ञता महसूस होने में भी मदद मिलेगी। तर आता बघा, हे असं उदाहरण असतं ना, आपल्याला काही काही छोट्या छोट्या गोष्टी असतात. आपण एखाद्याला लाडाने त्याला एक घास खाऊ खाऊ घालतो किंवा फील करतो नाही का, एक घास घे माझ्याकडनं, खाऊ घालतो. आपल्याला तशा ऑफरिंग येतात त्यावेळेला आपण ते लक्षच करत नाही. पण तोच जर आपल्याला घास किंवा ते काही चांगलं आपल्याला मिळतंय, दुसऱ्याच्या हाताने मिळते, त्याला जर आपण फील केलं की वाव तो एक घास आहे, तो एक निवाला आहे, किती सुंदर आहे, गेल्यावर माझ्या तोंडामध्ये त्याचं स्ट्रक्चर फील केलं. तुम्हाला माहितीये ते शेफ लोक कसे करतात, शेफ लोक कधी बघितले त्यांना खाताना किंवा त्यांना फील करताना, ते अक्षरशः ते तोंडात टाकतात आणि त्याच्यानंतर डोळे बंद करतात. किती लोकांनी ऑब्झर्वेशन केलेलं आहे एखाद्या ऍड मध्ये, किंवा ते शेफ जेव्हा करतात
तो पदार्थ त्यांना सांगतं टेस्टिंगसाठी आणि ते काय करतात तोंडात जसं टाकताना ते डोळे बंद करतात आणि त्यांच्या आहे ना मंत्रमुग्ध होतात त्यावेळेला ते. बघा ते ऍड बघा किंवा मास्टर शेफचे प्रोग्राम बघा त्याच्यामध्ये ते त्यांना सांगतात टेस्टिंग घेतात आणि फील करतात वाव काय स्ट्रक्चर आहे काय त्याच्यामध्ये की त्यावेळेस आहे ना त्याच्यात काय काय मसाले आहेत त्यांचे ते सेन्स असतात. मग त्याच्यामध्ये ते स्वीटनेस आहे का खारटपणा आहे का मीठ आहे का ते सगळं त्या गोष्टी त्या डोळे बंद केल्यामुळे त्यांना ते सगळं अनालिसिस व्हायला लागतं आणि ते कळायला लागतं की वाव याच्यामध्ये फिलिंग आहे स्ट्रक्चर. मग आता जेवताना आपण काय करायचं आज आपण जसाही आपला जो घेतोय की हा हे माझं भोजन जे आहे ना ते जादुई झालेलं आहे आणि जसाही घास आपण घेतोय पहिला तर त्याने डोळे बंद करायचे आणि त्याला असं बाईट करायचं आणि फील करायचं वाव याच्यामधलं स्ट्रक्चर मग भाजी कुठली आहे काय आहे पोळीचा स्वाद कसा आहे किती खमंगपणा आहे त्याला फील करायचं करंजी खा हे खा तो स्ट्रक्चर फील करायचा आणि त्या फिलिंगने ना तुमचं एक माइंडफुलनेस ते इंद्रिय जे आहे ना ते जागृत व्हायला लागतात. करून बघा खूप मस्त आजचा जो टॉपिक आहे ना खूप मजेशीर आहे. येस. आप मेरी तकनीक भी आजमा सकते हैं, जिससे मुझे और अधिक कृतज्ञता महसूस करने में मदद मिलती है। जादुई शब्द कहते वक्त मैं अपनी उंगलियां भोजन या पेय पदार्थ के ऊपर लहराती हूँ, मानो मैं उन पर जादुई धूल छिड़क रही हूँ। मैं कल्पना करती हूँ कि जादुई धूल को जिस भी चीज पर छिड़का जाता है, वह उसे स्पर्श करके तत्काल शुद्ध कर देती है। मुझे सचमुच लगता है कि कृतज्ञता एक जादुई तत्व है, इसलिए मैं इसे अपने खाने पीने की हर चीज में मिलाना चाहती हूँ। यदि आप इसे अधिक प्रभावी पाए, तो आप इस दृश्य की कल्पना कर सकते हैं कि आपके हाथों में जादुई धूल की एक डिब्बी शेकर है और आप भोजन को खाने या पेय पदार्थ को पीने से पहले उस पर जादुई धूल छिड़क रहे हैं। आता काय करायचं एकदम सोपं आहे प्रॅक्टिस आपण जे काही करतोय ना पोहे बनवतोय शेवटी आपण अशी छान कोथिंबीर टाकतोय किंवा त्याच्यामध्ये जिरे टाकतोय मोहरी टाकतोय त्याला त्याला काय करायचं मी एक जादुई मॅजिक डस्ट टाकते आणि एक जादूचा माझ्याकडे घटक आहे तो पदार्थ आहे मी त्याच्यात टाकते आणि तो इमॅजिन करायचा आणि त्याच्याने ना हे जेवण जे आहे ना दुनियाचं सगळ्यात स्वादिष्ट बनतंय आणि खूप सुंदर त्याची टेस्ट येते. मी आता हे जेव्हापासून मॅजिक करायला लागले ना तो स्वयंपाक सेम ह्या फिलिंगने करायला लागले आणि ते खाताना पण काल आता एवढं झालं संध्याकाळी मस्त मला मेथीची भाजी बनवायची होती आणि मग मी त्या स्ट्रक्चरनी बनवली आणि भावेश तू पण खाल्ली ना भाजी भावेशनी पण ती भाजी अक्षरशः खाल्ली की म्हणजे टेस्ट म्हणजे खायला म्हणजे त्याला फक्त म्हणलं एक घास खाऊन बघ मग तुला आवडली तर पूर्ण खा नंतर. तर तो म्हटला नाही नाही मम्मी खूप छान आहे आणि म्हणजे काय त्याला आपण आहे ना आपलं स्वतः ठरवायचंय की मॅजिकची माझ्याकडे डब्बी आहे एक असा माझा स्पेशल माझा मसाला आहे एक वेगळा आणि मी तो टाकणार आहे मग सगळा स्वयंपाक झाल्यावर किंवा स्वयंपाक करताना किंवा आपण शेवटी त्याला कोथिंबीरनी वगैरे डेकोरेशन करतो त्यावेळेला असं करायचं त्याला थँक्यू थँक्यू थँक्यू. मग ज्या काही भाज्या आल्या ज्या काही शेतकऱ्यांना मसाले आले जे काही सगळं बनवतंय गॅस लागले पाच पाच तत्व व्हायला लागले त्या सगळ्यांना असं फील करायचं थँक्यू माझं जे जेवण आहे ते एक प्रसाद बनलेलं आहे. माझं जे भोजन जे आहे ते प्रसाद जो पण खाईल ना त्याला ते खूप सुंदर त्याचा अनुभव होईल जो पण खाईल तो स्वस्त राहील मस्त राहील आपण असं एक प्रॅक्टिस करायची. येस. यदि दिन में किसी वक्त कुछ खाने पीने से पहले आप जादुई शब्द धन्यवाद कहना भूल जाते हैं, तो जैसे ही याद आए आंखें बंद करके उस समय को याद करें जब आप भूल गए थे। जब आपने खाया पिया था, मन ही मन उसके एक दो पल पहले के दृश्य की कल्पना करें और जादुई शब्द कहे। यदि आप दिन में कई बार भोजन और पेय पदार्थों के लिए कृतज्ञ होना भूल जाते हैं, तो इस अभ्यास को कल दोहराएं। आपको अपनी कृतज्ञता बढ़ाने में एक दिन की भी चूक नहीं करनी चाहिए। इस पर आपके सपनों का साकार होना निर्भर करता है। आता हे आणि याचं कनेक्शन काय आहे आपल्या हेल्थ सोबत काय आहे आपल्या स्वप्नांसोबत काय आहे आपल्या फॅमिली सोबत काय हे जाणून बोलून घ्यायचंय. तर हे नाटकीय पद्धतीने करायचंय रोजच्या रोज जे प्रॅक्टिस जी आहे ना एक नाटकीय ढंगनी करायचे जो खातोय आपण त्याची कल्पना करायची आपल्याला आणि जादुई शब्द म्हणायचे. बरे तुमच्या आजूबाजू तुम्ही सगळ्या पार्टीमध्ये तिथे तुम्हाला असं बोलायला किंवा ते ऍक्शन करायला वेळ नाही तर तुम्ही ते मनातल्या मनात करू शकता की हा पदार्थ मला मिळतोय वाव त्याचं स्ट्रक्चर किती सुंदर आहे काय. आम्ही काल त्या तिथं गेलो होतो ना त्या टेकडीवर असं फिरायला वगैरे तर आम्ही घरून टमाटर आणि काकडी घेऊन गेलो होतो आणि मग आम्ही जसं वरती पोहोचलो तिथं तर तिथं असं छोटा छोटा बारीक बारीक पाऊस चालू झाला हवा चालू झालाय आणि मग मी भावेशला मला आम्ही टमाटर काकडी जे काही हातात घेतलं ना तर डोळे बंद केले आणि त्या हवेच्या विरुद्ध दिशेने फील करतोय आणि ते खातोय आणि ते इतकं सुंदर ना की जसं आपण घरी ते इतर वेळेला खाऊ ते टमाटर वगैरे पण त्यावेळेस जे फील केलं ना त्या नेचर मध्ये आणि बघ मग असं असा चान्स कुणाला आपल्याला 5 स्टार पेक्षाही जास्त छान वाटणार आहे
किती छान हवा आहे, छोटा छोटा पाऊस, मस्त बारीक बारीक पाऊस आपल्या अंगावर पडतोय आणि त्यावेळेस त्या टमाटरचा क्रंचीनेस, तो ब्राईट, तो ज्युसीनेस तो फील करू शकतो. आणि ते जसंही टमाटर मी खाल्लं डोळे बंद करून, हे कालच केलं मी प्रयोग. काल मला आज माहित नव्हतं की हा टॉपिक आहे, पण आम्ही जसं बसलो आणि त्या दगडावर आणि तिथं जे फील केलं, खाल्लं ती काकडी वगैरे, त्याचं काही फिलिंग वेगळंच होतं, त्याचं स्ट्रक्चर वेगळं होतं आणि वाव, तो त्याचा रस जो आहे तो आहे. आणि घरी ते कोणीच खाल्लं नसतं, तिथं सगळे त्यांनी ते संपवून आणले. म्हणजे हे मॅजिक आपल्या याच्यामध्ये असतं. तिथं काही मोबाईल नव्हता किंवा काही कुठली डिस्टर्बन्स नव्हतं, गोष्ट नव्हती, तर त्याच्यामुळे ती गोष्ट तिथे शक्य झाली. तर करू शकतो अशाही आपण प्रॅक्टिस छोट्या छोट्या. येस. जीवन में भोजन तथा पानी जैसी छोटी छोटी चीजों के लिए कृतज्ञ होना कृतज्ञता की गहनतम अभिव्यक्तियों में से एक है। और जब आप इस हद तक कृतज्ञता महसूस कर सकते हो तो आप जादू को होते देखेंगे। मग मी जे सांगितलं ना आता, त्याच आपण त्या लेवल पर्यंत जर करायला लागलो ना, की थँक्यूनेस करायला लागलो ना, तर ते फिलिंग व्हायला लागतं. कधी कधी आपल्याला ते माहित पण नसतं, कळत न कळत करतात. काही लोकांना हे माहित नाहीये धन्यवाद करायचं, पण त्यांना ते सवय लावलेली असते की पाया पडायचं, जेवणाला हे करायचं. माझे आजोबा वगैरे होते ना, मी त्यांना बघायचे, ते काय करायचे, जेवताना ना असा एक तुकडा काढून ठेवायचे बाजूला, गाईचा घास म्हणायचं त्याला. ते तुकडा ठेवायचे, त्याच्यावर पाणी फिरवायचे आणि ते जेवायचे आणि म्हणायचे की त्यांना धन्यवाद म्हणायचे. किंवा ते आमच्या घरी कधी आले ना, म्हणजे आईचे वडील, तर त्यांचं असं होतं की ते जुनं शास्त्र होतं, मुलीच्या घरचं खायचं नाही. तर ते त्या ताटाखाली काही न काही त्यांच्याकडे जे काही पैसे असतात, 10, 20, 50, तर ते ताटाखाली ठेवायचे. मला त्यावेळेला ते कळायचं नाही. पण ते जुन्या लोकांचं ते शास्त्र होतं की नाही, मुलीच्या घरचं काही खायचं नाही, किंवा म्हणजे जे खातोय त्याचं पण देणं परत करायचे. म्हणजे ते खाण्याबद्दल किती कृतज्ञ व्हायचे त्यावेळेला, ते आत्ता ह्या टॉपिक मधून कळते. येस. जादुई अभ्यास क्रमांक 8। जादुई तत्व। अपनी नियामतें गिने, 10 नियामतों की सूची बनाएं। लिखे कि आप क्यों कृतज्ञ है। अपनी सूची दोबारा पढ़े और हर नियामत के अंत में कहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। उस नियामत के लिए अधिकतम कृतज्ञता महसूस करें। आज कुछ भी खाने पीने से पहले एक पल का समय निकाल कर देखें कि क्या आप खाने पीने जा रहे हैं और उसके लिए मन ही मन या जोर से जादुई शब्द धन्यवाद कहे। यदि आप चाहे तो अपने भोजन या पेय पदार्थ पर जादुई धूल का छिड़काव भी कर सकते हैं। आज रात सोने से ठीक पहले अपना जादुई पत्थर एक हाथ में थामे और दिन भर में हुई सबसे अच्छी चीज के लिए जादुई शब्द धन्यवाद कहे। येस. मग किती छान सोपं आहे आजचा टॉपिक जो आहे. तुम्हाला काही ऑफिशियली करायचं नाही किंवा वर्क करायचं नाही. त्याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला जे काही खाताय, जे काही खायला प्यायला आपल्या समोर आहे, त्याला एक थँक्यू म्हणायचं, त्याला फील करायचं. नुसतं तोंडाने थँक्यू नाही म्हणायचं, की आपल्याला फील करायचं. त्याचं स्ट्रक्चर असं, त्याचा वास असं, त्याचा तो जेवणाचा वरण भात बघा ना, साधा वरण भात आपण खातो, त्याच्यावर तूप टाकून आणि ते जर नुसतं मीठ टाकून जर ते खाल्लं चांगल्या भावनेने, तर किती सुंदर त्याचं फिलिंग येतं. आणि ते आठवण करा लहानपणी आपण खाल्लेला एक फिक्का वरण भात असं, त्याच्यावर तूप टाकलंय आणि मस्त. मी आज तेच प्लॅनिंग केलं की चला आज आपल्याला वरण भात मस्त बनवायचा. आणि मस्त ते हे आणलं होतं, काय म्हणतात त्याला, डांग, तुमच्याकडे काय म्हणतात ते, त्याला, त्याची भाजी बनवायची मस्त तोंडी लावायला. तर ते स्ट्रक्चर आपण अगोदरच फील केलं की मला हे बनायचं, त्याच्यासोबत खायचं. आणि गरम गरम मला आवडतं तसं वरण भातामध्ये साधं असं तूप टाकून, आणि तशी वरण पोळी वरण भात आवडतं. मग तुम्हाला काय आवडतं तशा पद्धतीने जे आहे, जे आपल्याला मिळालंय त्याच्याबद्दल थँक्यू. त्या जेवणाला आणि मस्तपैकी ती बसतोय शांतपणे वेळ घालतोय. काही काही लोकांना जेवायलाच वेळ नसतो, ते बसतं बफे सारखं नाही का, घरी बाहेर उभ्या उभ्या डायनिंग टेबलवर कसं आहे, काही सोबत नाही किंवा कोणी आपलं आपलं जेवलंय, चाललंय, टीव्हीवर लावलं काहीतरी, याच्यावर लावलं बघितलं आणि तेच डोक्यामध्ये असतं. पण त्याला आपलं ते जेवणाकडे कालच्या टॉपिक मध्ये शिकवलं ना, मग आपण ते इग्नोर करून खातो. आपण त्याला ना थँक्यू म्हणत नाही, त्याला चांगलंही म्हणत नाही. मग आपण बघतो की हेल्थ चॅलेंजेस हे आहे ते खाल्लेले आहे. मग आपण रोजच्या रोज हे करून ही प्रॅक्टिस करू ना, तर आपल्या हेल्थमध्ये, आपल्या माइंडमध्ये आपल्याला सुधारणा दिसते. आपल्याला कळल की इथे हे छान छान होतंय आपल्यासोबत. आणि खूप सुंदर टॉपिक आहे आजचा. आणि हा डेली करायचा आहे, रोज करायचा आहे. बघा, करून बघा. साधा चहा करतानाच करून बघा सुरुवातीला. तर चहामध्ये तुम्ही एक मसाला टाकताय, तर चहाची चव, त्याची टेस्ट, त्याची फील, तुम्हाला चहा आवडते, कॉफी आवडते, लेमन टी आवडते, जे काही तुम्हाला आवडतंय ना, त्याच्यासोबत तुम्ही तो मॅजिकली करून बघा. तो उकळतोय तेव्हा त्याचा वास फील करा. आहे ना, उकळण्याचा एक असतो ना, सुरुवातीला ते उकळतो तेव्हा त्याचं स्ट्रक्चर फील करा. आणि त्या कपामध्ये ओततोय, ओतताना स्ट्रक्चर फील करा. तो कप घेऊन फील करा. आणि थँक्यू म्हणा. वाव, माझं माझं मॅजिक बसेल. तर बघा, ती गडबडली ती फिलिंग येणार नाही. आणि ती छानपैकी त्याची सुखदायी फिलिंग येणार आहे. सुखदायी आपण ज्याला म्हणतो त्याला. आणि खरंच हे जबरदस्त काम